एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। घरातील महिलेची प्रकृती अचानक खालावली आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या आजारामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली होती। घरातील प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करीत होता, औषधोपचार चालू होते, डॉक्टर प्रयत्न करत होते, पण कुटुंबाच्या मनात भीतीचे सावट अधिकच गडद झाले होते। महिलेची प्रकृती बिघडत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नातेवाईक बाहेरून उभे राहून प्रत्येक मिनिटाला डॉक्टरांकडे आशेने पाहत होते। कुणी देवाचे नाव घेत होते तर कुणी फोन करून नातेवाईकांना माहिती देत होतं। रुग्णालयातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं होतं। काही तासांच्या उपचारानंतर डॉक्टर बाहेर आले। त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहताच नातेवाईकांच्या मनात धडकी भरली। पुढच्याच क्षणी डॉक्टरांनी अशी माहिती दिली की संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। महिलेला मृत घोषित करण्यात आलं होतं। हे ऐकताच घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। घरात रडारड सुरू झाली। काही जणांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता। कालपर्यंत बोलणारी हसणारी व्यक्ती आज कायमची निघून गेली होती। दुःख इतकं मोठं होतं की अनेकांना शब्दही फुटत नव्हते। रात्रभर घरात शोककळा पसरली होती। नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील लोक सतत घरात येत होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं। अखेर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। सकाळ झाली आणि अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली। मृतदेहाला अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं। अनेकांनी साश्रुनयनांनी अश्रूंनी निरोप दिला। वातावरण इतकं भावनिक झालं होतं की अनेकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। काही वेळातच अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली। मृतदेह वाहनात ठेवण्यात आला। मग नातेवाईक आणि परिचितांची गर्दी होती। प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, हा शेवटचा निरोप। स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर सर्व धार्मिक विधी सुरू झाले। प्रत्येक प्रक्रिया पार पाडली जात होती। मृतदेह चितेजवळ आणण्यात आला। वातावरणात शांतता होती, पण त्या शांततेत दुःखाचा मोठा आवाज दडलेला होता। हळूहळू अंत्यविधीची वेळ जवळ येत होती। सर्वजण शेवटच्या क्षणाची वाट पाहत होते। काही जण प्रार्थना करीत होते तर काहींचे डोळे सतत मृतदेहाकडे लागले होते। याच दरम्यान अचानक एका व्यक्तीच्या नजरेस काहीतरी वेगळं दिसलं। सुरुवातीला त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल असं त्याला वाटलं, पण काही क्षणांनी पुन्हा त्याच गोष्टीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्याने जवळच्या लोकांना हाक मारली। एकामागून एक लोक मृतदेहाजवळ जमा होऊ लागले। सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते। नेमकं काय घडलंय हे कुणालाच समजत नव्हतं। काही जण एकमेकांकडे पाहत होते तर काही जण घाबरलेल्या अवस्थेत उभे होते। अचानक गर्दीत कुजबूज सुरू झाली। कोणीतरी म्हटलं की हे शक्यच नाही। दुसरा म्हणाला पुन्हा नीट बघा। वातावरणात तणाव निर्माण झाला। काही क्षणांपूर्वी दुःखात असलेले लोक आता संभ्रमात पडले होते। गर्दीत उभ्या असलेल्या काही नातेवाईकांनी अधिक बारकाईने पाहिलं। त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले। दुःखाची जागा आश्चर्याने घेतली। अनेकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। क्षणाक्षणाला चर्चा वाढत होती। काही लोकांनी याला चमत्कार म्हटलं, काहींनी देवीची कृपा असल्याचं सांगायला सुरुवात केली, तर काही जण संपूर्णपणे घाबरलेले होते। स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला। दरम्यान नातेवाईकांनी कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला। जर खरंच काही हालचाल होत असेल तर वेळ वाया घालवणं धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे तातडीनं पुढची पावलं उचलली गेली। मृतदेह चितेवरून खाली उतरवण्यात आला। उपस्थितांपैकी काहींनी तातडीने मदतीचा प्रयत्न सुरू केला। अनेकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता। काही क्षणांपूर्वी संपलेली वाटणारी आशा पुन्हा जागी झाली होती। स्मशानभूमीतून थेट रुग्णालयाचा रस्ता धरला गेला। वाहन वेगाने धावत होतं। आत बसलेले नातेवाईक सतत देवाला प्रार्थना करत होते। कदाचित काहीतरी चांगली बातमी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती। रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांना संपूर्ण प्रकार सांगण्यात आला। डॉक्टरही काही क्षणांसाठी गंभीर झाले। त्यांनी तातडीने सर्व आवश्यक तपासण्या सुरू केल्या। बाहेर मात्र नातेवाईकांची धडधड वाढली। तपासण्या सुरू असताना अनेक अफवा पसरू लागल्या। कोणी म्हणत होतं महिला जिवंत झाली, कोणी म्हणत होतं मृत्यूचं निदान चुकीचं झालं। सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू झाली। काही वेळानंतर डॉक्टर तपासणी कक्षातून बाहेर आले। सर्वांचे डोळे त्यांच्या दिशेने वळले। नेमकं काय निष्कर्ष लागला हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता। वातावरणात कमालीची शांतता पसरली होती आणि अखेर डॉक्टरांनी सत्य सांगितलं। ज्या गोष्टीला अनेक जण चमत्कार समजत होते त्यामागे वैद्यकीय कारण होतं। डॉक्टरांच्या मते मृत्यूनंतर काही काळ शरीरातील काही जैविक प्रक्रिया पूर्णपणे थांबत नाहीत। त्यामुळे काही वेळा घामासारखा भास होऊ शकतो किंवा सूक्ष्म हालचाली दिसू शकतात। तपासणीनंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की महिला मृतच होती। कपाळावर दिसलेला घाम आणि जाणवलेली हालचाल यामुळे नातेवाईकांच्या मनात आशा निर्माण झाली होती, पण वैद्यकीय चाचण्यांनुसार तिच्यात कोणतीही जीवनचिन्हे नव्हती। मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे घडलेल्या या घटनेने मात्र उपस्थितांना प्रचंड धक्का दिला आणि काही काळ संपूर्ण परिसरात या चर्चेला उधाण आलं।